एका धाडसी राजालाही समजतं की सैनिकाच्या रक्षणासाठी त्यांच्या सैनिकांचं ताकद टिकून ठेवण्यासाठी कधी कधी माघार घेणं आवश्यक असतं। बघूया कसे। दिलेर खान काही ऐकायला मागत नव्हता, त्याला कुठल्याही परिस्थितीत पुरंदर जिंकून घ्यायचा होता। मराठेही हट्टीला पेटले होते, दिलेर खानाचे तेवढ्याच हिमतीने ते सामना करत होते। आदिलशाह मुघल यांच्या विरुद्ध सतत 12 वर्ष फौजा लढत होत्या। यावेळेस तह करून जर 2 पावलं मागे गेली तर काहीही हरकत नाही असं शिवाजीराजांना वाटत होतं। तह करण्यासाठी राजे 11 जून 1665 ला मिर्झाराजे जयसिंग यांच्या छावणीमध्ये दाखल होतात। यावेळेस पुरंदर झुंजत होता, जळत होता। हे सगळे राजे मिर्झाराजांच्या छावणीमध्ये बसून पाहत होते। मग 12 जून 1665 ला तह झाला। पुरंदर किल्ल्यावर मुघलांचा झेंडा लागला गेला। 2 ते 3 महिने सतत लढाया झाल्यानंतर महाराजांनी हा तह केला ते केवळ आपल्या सैनिकांचा जीव वाचवण्यासाठी। मग पूर्ण ताकदीने परत एकदा मारा करून हा किल्ले परत जिंकता येईल, पण सध्या आपले सैनिक पुरंदर किल्ल्यावर अडकले होते हे राजांना कळत होतं। अशाच माहितीसाठी फिरस्ता या अकाउंटला इंस्टाग्रामवर फॉलो करा, YouTube वर